आजही कुठच्याही मेट्रो स्टेशनवर आपण उतरलो की तिकडनं ते जर घर 2 ते 5 किलोमीटर असेल तर त्यासाठी बसेस किंवा अन्य काही वाहतूक लागते. तुमची रिंग मेट्रो त्याला एक उत्तर होऊ शकेल. परंतु लास्ट मिनिटचं तुम्ही काय विचार केला नंबर 1. आणि मला एक त्याला जोडूनच विचारायचं होतं आणि त्याचं तुम्ही डेफिनेटली विथ स्टॅटिस्टिक्स उत्तर द्याल मला खात्री आहे की ठाणे किंवा या संपूर्ण MMR एअर क्षेत्राने मुंबईचा मोठा भार हलका केलेला आहे. म्हणजे ह्या सर्व महापालिका एक प्रकारे मुंबई महापालिकेचंच एक्सटेंडेड व्हर्जन आहे, त्यांचं काम करत आहेत. परंतु मुंबईच्या वाट्याला जे लाड येतात ते ठाणे किंवा ह्या MMRचे येत नाही. आम्हाला अजून निधी पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय प्लॅन केलं आहे पुढचे 5 वर्ष किंवा जसं 2028चा तुम्ही आता उल्लेख केलात बुलेट ट्रेनचा, तर आणखीन तुम्ही काय काय प्लॅन केलं? मेट्रो आणि सबअर्बन रेल्वे आपण तयार करतो त्यावेळेस ती प्रमुख एक आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते आणि आपली जी बसची व्यवस्था असते ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा तो भाग असतो. त्याचंही आम्ही एक प्लॅनिंग करतो आहोत. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, सॅटेलाईट डेटाचा उपयोग करून, लिगसी डेटाचा उपयोग करून, सगळे आपले CCTV सर्व्हेलन्सचा उपयोग करून याचं आम्ही अशा पद्धतीनं प्लॅनिंग करतो आहोत की ज्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की कुठे ट्रॅफिक जास्त आहे, कुठे लोकांचं कम्युटेशन जास्त आहे, लोक जास्त कुठे जात आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं जे प्लॅनिंग आहे ते केलं आहे. आता मुंबईचा विचार केला तर आम्ही मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचा विचार करतोय. असा वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता जे काही विषय झाले आहेत ते आपल्याकडचे जे काही म्हणजे जरी ते गव्हर्नमेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट नसले तरी प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑटो रिक्षा आहेत आपले किंवा टॅक्सीज आहेत, याही आता आपण अल्टरनेट फ्युएलवर सगळ्या नेतोय. त्या ग्रीन टॅक्सीज आणि ग्रीनच आपले ऑटो रिक्षा असले पाहिजे असा आपला प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करावा लागेल की जसं विदेशामध्ये त्या छोट्या 2 व्हीलर्स असतात की ज्या लोक पार्क करू शकतात, परत घेऊन जाऊ शकतात, अशा पद्धतीचा विचार देखील आपल्याला काही ना काही प्रमाणात करावा लागेल. त्यामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा विचार निश्चितपणे केला आहे आणि त्या संदर्भातलं प्लॅनिंगही आम्ही केलेलं आहे.